नाही 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 नाही, ते काय गरज नाही. तुम्ही फक्त कीर्तनाला बसा, गावातले कोणी दिसत नाही. स्टिंग नको स्टिंग नको हे बरोबर आहे. स्टिंगच्या काय डोळ्यावर फोकस झालं.
आलिया संसारा उठा वेग करा, शरणजा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, तिथे याची सत्ता काय आहे. निमित्याचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणी म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानन्दकर्णं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम्, पूर्णब्रह्म परानन्दमीशम् आनन्दिवल्लभम्. प्रतिष्ठान गोदा तटिता निवासी, असा भक्त जो आवडे श्री हरी. तया वर्णिता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेर. सरस्वती माते द्यावी मज स्मृती, येतो का कोळते तुझ लागी. आपल्या बाळकाशी धरी आता हाती, न करी फजित जनामावे. आता वंदुरंग भूमिका, कीर्तनी उभे होते लोका. ताळ मृंग शपी रेखा, तया माझे दंडवत. मस्तके पायावरी वारकरी संतांच्या. आलिया संसारा उठा वेग करा, शरणजा उदारा पांडुरंगा. प्रस्तुत कीर्तना करता म्हणून दाखवलेला अभंग वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग मायबाप त्यांच्या सेवेसाठी घेतला. आता सेवा कशाच्या निमित्ताने? ही वाटचालीची सेवा आहे. कशी सेवा आहे? हे कीर्तन वाटचालीचं कीर्तन आहे. आणि वाटचालीचं कीर्तन किती वेळ असतं? 1 तास. त्याच्यानंतर आणखी जेवण करायचे, मग गप्पा मारत मारत झोपायचं. सकाळी 4ला मोठी कसरत आहे. हे जर पहिले माहित राहिलं असतं ना, आम्ही आल्या कीर्तन, आमची पद्धतच आहे, आम्ही आल्या कीर्तन करतो लगेच. पण ऐका, मजल दर मजल, कोस दर कोस प्रवास करत करत आपला प्रवास श्री क्षेत्र पंढरीच्या दिशेने चाललेला आहे. पंढरपूरला जात असताना आपल्याला नाश्ता, चहा, दुपारचा विसावा, संध्याकाळचा सायंकाळचा विसावा, रात्रीचा मुक्काम, या सगळ्या व्यवस्थांची अनेक मंडळींनी आपल्या दिंडीसाठी हातभार लावलेला आहे. तसंच आपण आज या शेंडी नावाच्या गावामध्ये येऊन उपस्थित झालेलो आहोत. या दिंडीच्या सेवेसाठी तरुण मंडळी मात्र या गावातले आग्रही. चहा पाणी असेल, जेवणाची व्यवस्था असेल, आमचे हरिभक्तपरायण लक्ष्मण भाऊ दानी, त्यांच्या आडनावातच दानी, कोणी म्हणून गेलो म्हणून नाही, त्यांच्या आडनावातच दानी. त्यांचेच मित्र सहकारी आमचे दिनेश दादा रोडे यांची नेहमी फोन, मला कुठपर्यंत आली दिंडी, पावसाचा त्रास आहे का? दोघांचे फोन येतच राहतात. बाकीच्या मुक्कामवाले आहेत ते म्हणतात येतात तोपर्यंत फोन लावतात, नंतर दिंडी बुवा कुठे गेला ते विचारतात. पण या दोघं भावांचे आम्हाला फोन येत असतात. त्यांच्याकडे आपण उपस्थित झालेलो आहोत. कीर्तनाच्या सेवेकरता अभंग तुकोबाराय यांचा घेतला. तुकोबाराय या अभंगातून जीवाला शरणागती करायला सांगतात. काय करायला सांगतात? शरणागती करायला सांगतात. शरणागती कोणाची करावी? शरण कोणाला जावं? कशा करता जावं? आपलं होणारं नुकसान जर वाचत असेल
आणि एखादी समर्थ व्यक्ती त्याच्यासाठी कटिबद्ध असेल तर त्या व्यक्तीला आपण शरण करा. महाराज तुम्ही अभंग लिहितात, अभंग लिहित असताना सुरुवातीलाच म्हणतात आलिया बोलत जा, खाली बसलेली बोलत जा. आता झोपायची वेळ आहे मला माहिती आहे, थोडा त्रास सहन करा, अर्धा पाऊण तास. आलिया संसार, संसाराला आलेल्या जीवांनी उठा, वेग करा, घाई करा, त्वरा करा. कशा करता घाई करायला सांगतात, का घाई करायला सांगतात? आणि आलिया संसारा शब्द लिहितात तिथे आलिया नरदेहा असं म्हटलंय का? आलिया मनुष्य शरीरा, आलिया मानव देहा नाही, आलिया संसाराला. मग संसाराला फक्त माणसंच येतात का? चिमण्या, किडा, मुंगी यांचा सुद्धा काय संसार आहे. पण संसाराची परिभाषा आपल्या सर्वसामान्य जीवांच्या भाषेत वेगळी आणि संतांच्या भाषेत, साधू विरक्त महात्म्यांच्या भाषेत वेगळी. आपला संसार म्हणजे काय? उखळ, मुसळ, जात, घर, दार, गुरं, ढोरं, हा आपला काय? आपण याला काय म्हणतो? व्यवहारात होणारी लाभ आणि हानी, आपण याला काय म्हणतो? संसार म्हणतो. पण संत मंडळी संसार कशाला म्हणतात? आद्य गुरु शंकराचार्य सांगतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जन्माला येणं आणि मरणं हा संसार ते सांगतात. हा संसार शब्द वापरला संसारा. संसारामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला जर तुकोबाराय उपदेश करत असतील तर मुंग्यांना तो उपदेश कळला का? संसाराला आलेल्या जीवामध्ये आमच्या हिंदू धर्मशास्त्रानुसार 4 प्रकार केले. किती प्रकार केले? 4 प्रकार केले. त्या 4 प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे उद्भिज, वृक्ष, लता, वेली, झाडं, झुडपं. हे कशात मोडतात? उद्भिजामध्ये. दुसरा वर्ग भगवान परमात्मा निर्माण करतात, त्याचं नाव ठेवतात अंडज. अंड हा जायते अंड. काही जीव अंड्यातून निर्माण होतात, यांना द्विज सुद्धा म्हणतात. यांचा 2दा जन्म होतो. एकदा अंड आईच्या पोटातून बाहेर पडतो तेव्हा, दुसऱ्यांदा अंड्यातून पिलू बाहेर पडतो तेव्हा, जीव बाहेर पडतो तेव्हा यांना द्विज सुद्धा म्हणतात. ते नसा द्विज उच्चते. 2दा जन्माला येतात ना, म्हणून त्यांना द्विजही म्हणतात. दुसरा वर्ग सांगितला अंडज. तिसरा वर्ग आहे स्वेदज. हवेत आर्द्रता, घाम निर्माण झाला, ओलावा, दमटपणा निर्माण झाला की काही जीवांची निर्मिती होत असते, त्यांना स्वेदज असं म्हणतात. काय म्हणतात? स्वेदज. उद्भिज, अंडज, दुसरा प्रकार सांगितला स्वेदज आणि तिसरा प्रकार, चौथा प्रकार सांगितला जारद. कोणाला म्हणायचं जारद? जो जीव जन्माला येत असताना एकटा नाही आहे. मग कसा येतो? जारासोबत. जनावरांचा असेल तर जार म्हणतात आणि माऊलीचा असेल तर वार म्हणतात. जारासोबत किंवा वारासोबत ज्या जीवाची उत्पत्ती होते त्याला सरळ सरळ जारद म्हणतात. आता हे सगळेच जर संसाराला येत असतील तर तुकोबाराय नेमकं कोणाला उपदेश करतात? विठ्ठल विठ्ठल कोणाला नेमका उपदेश करतात? सरळ सरळ जास्त पालहार लावण्यापेक्षा ज्याला हित आणि अहित कळतं, काय खावं काय खाऊ नये हे कळतं, ज्याला स्वतःचा फायदा कळतो, अशा जीवाला तुकोबाराय उपदेश करतात. सरळ सरळ मानव देहासाठी. मानव देहासाठी, मानव देहाला उपदेश करणारे तुकोबाराय या मानव देहातली श्रेष्ठता, सार्थकता असते. बघा, नरदेह जेवढा सुख भोगण्यासाठी चांगला आहे तितकाच दुःख भोगायला सुद्धा चांगला आहे. तुम्ही म्हणा महाराज काहीही सांगतात. कसं बरं? जंगलातल्या जनावराचं
हात मोडावा, पाय मोडावा, त्याला एवढी मोठी जखम व्हावी, तो डॉक्टरकडे जातो का? पाऊस पडू द्या, ऊन येऊ द्या, वारा येऊ द्या, धूळ साचू द्या, तशा अवस्थेत त्याला स्वतःच्या जखम सोबतच घेऊन फिरायची. आपण म्हणतो काय भोग असतील बिचारायचे, काय म्हणतो आपण? आणि तीच जखम थोडा ताप येऊ द्या, थंडी येऊ द्या, पायाला फोड येऊ द्या, लगेच आपण कोणाकडे जातो? कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. पण डॉक्टरकडे नाही जात तुम्ही बाळाभाऊकडे जाता. कोणाकडे जातात? डॉक्टरकडे जातात, औषध मागतात, गोळ्या मागतात. म्हणजे दुःखाला कमी करण्यासाठी, दुःखाचं परिमार्जन करण्यासाठी नरदेहात जेवढी सुलभता आहे इतर देहात व्यवस्था. जंगली हिंस्र श्वापद कधी कधी शिकार करायला जातात, पण त्यांनाच मोठ्या मोठ्या जखमा होऊन जातात. त्या जखमांच्या सोबत त्यांना जगायचंच आहे. निसर्ग नियमानुसार अनुकूल वातावरण असेल तर जखम सुधारते, नाहीतर त्या जखमचं गँग्रीन होऊन ते मरून जातात. ती जखम दिवसेंदिवस वाढत जाते. पण ती सुविधा नरदेहात भगवान परमात्म्याने इतकी चांगली दिली. जसं सुख भोगायला गरम व्हायला लागलं, आपण काय करतो? फॅन लावतो. आता फॅनने समाधान होत नाही, मग एसी लावतो. सुख भोगण्यासाठी जसा चांगला, तसा दुःख भोगण्यासाठी सुद्धा नरदेह चांगला. महाराज तुम्ही नरदेह 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 सांगता. कसा आहे हा नरदेह? जसा इतर प्राण्यांचा देह तसा माणसाचा देह. आहार निद्रा भयमैथुनंच, आहार निद्रा भय मैथुन हे सर्व योनीसी समान. जसा आपण जेवतो तसे जनावर सुद्धा जेवतात. निद्रा जसा आपण झोपतो कीर्तना नाही झोपत, तसं जनावर सुद्धा झोप घेतात. निद्रा भय, प्रत्येक जीवाला भीती आहे मरणाची, प्रत्येक जीवाला भीती आहे दुःखाची. भय सर्वांनाच आहे. जनावराला भय तसं काठी उघडलं की कुत्र पडतं. भय भीती प्रत्येकाला भीती, माणसाला भीती, काळाची भीती. आहार निद्रा भय. चौथा वर्ग सांगितला, चौथा प्रकार सांगितला मैथून. जसा आपला संसार होतो, आपल्याला लेकर होतात, तसे जनावरांना सुद्धा होतात. मग नर देहात आणि इतर देहात फरक काय? बरं, निर्मितीची प्रक्रिया तीच, जेवढे जाणत आहेत त्यांची, पण गर्भवासाचा कालावधी मात्र वेगळा वेगळा. कुत्र असेल बर का, डुक्कर असेल, अजून तत्सम मांजर असेल, 3 महिन्यात पिलाला जन्म देतात. वर्षातून 3दा. किती वेळेस? 3 महिन्यातून पिलं देतात. आणखी बकरी, हरण किती दिवसात? मेंढी 5 महिन्यात, 6 महिन्यात पिलाला जन्माला घालत असतात. त्याच्यापेक्षा जास्त म्हशीच्या गर्भवासाचा कालावधी किती? शेतीतल्या बाया बोलत नाही का? उपवास केला का तुम्ही? म्हशीच्या गर्भवासाचा कालावधी आहे 10 महिने 10 दिवस. गाईचा गर्भवास 9 महिने 9 दिवस. आईचा गर्भवास प्रत्येकाच्या गर्भवासाचा कालावधी सुद्धा वेगळा वेगळा आहे. मग साम्य कसं? निर्मितीसाठी. नरदेहाची निर्मिती कशी होते? भावार्थ रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मुखातले ओळ आहेत. आणि विश्वामित्रांना प्रश्न विचारला. देवा, हे गुरुदेव विश्वामित्रा, जनकपूरला धनुष्यभंगलीला झाली, उद्या लग्न होणार, तसं गुरुदेवांचे पाय दाबतायत. आपला नवरदेव नुसता आयटीत फिरतो, त्याला संत सेवा गुरुसेवा काही माहित नाही. प्रभू रामचंद्र उद्या नवरदेव होणार आहेत, उद्या लग्न लागणार आहे, आणि त्या दिवशी भगवान परमात्मा विश्वामित्रांचे पाय दाबतात. आणि पाय दाबता दाबता विचारतात, गुरुदेवा, अहो नरदेहात येऊन जर माणसाला दुःखच भोगायचं आहे, तर देवाने हा नरदेह कशा करता निर्माण केला? कोणाला विचारतात? विश्वामित्रांना. कोण विचारतं? ज्यांनी विश्व निर्माण केलं ते विश्वामित्रांना विचारतात. जग निर्माण करणारा भगवान परमात्मा काय विचारतात? देवाने शिकवण घालून दिली. ज्ञान सगळ्यांकडेच आहे महाराज, पण गुरुच्या मुखातून आलेलं काही वेगळंच असतं.
परंपरेने आलेलं काही वेगळंच असतं. नदीपेक्षा नाल्याला ओढ्याला लय खळखळ असतं. पाय नाही टाकू दे. किती वेळ किती वेळ थोडा वेळ वरचा थेंब बंद झाला का पाण्याला. नदीला परंपरा आहे, नदीला मूळ आहे. नदी प्राचीन आहे, अर्वाचीन नाही, अशी उठाव निर्माण झाली नाही. आता जलघगरी छलकतच आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, उथळ पाण्याला कळकळ आहे. विश्वामित्रांना प्रभू रामचंद्र विचारतात, काय विचारतात? हा नरदेह एवढा वाईट, या नरदेहात आल्यानंतर दुःखच आहे. निर्मितीची प्रक्रिया सुद्धा दुःखच आहे, वाईट आहे, चांगली नाही. ज्या पदार्थापासून निर्माण झाला ते पदार्थ अमंगळ. जिथे वास केला 9 महिने 9 दिवस, ती आईची कुस्त स्वर्गापेक्षा मोठी आहे. पण आजूबाजूचं वातावरण अमंगळच आहे. बाहेर आल्यानंतर वाढतं, मोठं होतं, पुन्हा जातं, अमंगळच आहे. मग त्या नरदेहाची निर्मिती का केली? ओवी ऐका किती गोड आहे. रजस्वलेचा लागता पालव, सचैल स्नानाचा उद्भव, त्याची अशुद्धाचा ओतीव पूर्ण नरदेह असे. माय जर रजस्वला झाली आणि तिचा पदराचा स्पर्श आपल्याला झाला. पल्लू पल्लू म्हणजे काय? पदर. पालव म्हणजे काय? पदर. शास्त्र सांगतो आहे त्या कपड्यासहित स्नान करा. आपण स्मशानातून आल्यावर करतो ना. रजस्वला माऊलीचा पदर स्पर्श जरी आपल्याला झाला तरी आहे त्या कपड्यासहित स्नान करावं. बरं, एवढं कठीण? पुढची अर्धी ओवी ऐका. त्याची अशुद्धाचा ओतीव पूर्ण नरदेह असे. आता बघा ऐका, आपण त्या घटनेला इतकं अमंगळ मानलं, पण याची निर्मिती कुठून झाली? स्त्री असो किंवा पुरुष असेल, काळा असेल, गोरा असेल, खुजा असेल, खेमणा असेल, जाड असेल, बारीक असेल, जर त्या आईला नाणं झालं नाही त्याची निर्मिती होईल का? होईल का? होणारच नाही, होणारच नाही. ऐका पुढे प्रभू रामचंद्र काय म्हणतात. रजस्वला शुद्ध चवथे दिवशी, तो विटाळ राहिला गर्भासी, तोची वाढोनी नवमासी, करी गोत्रासी सुतकी. आई चौथ्या दिवशी शुद्ध होते. आई चौथ्या दिवशी शुद्ध होते. आईचं रक्त आणि वडिलांचं रे, याच्याशिवाय तिसरं मटेरियल आहे का? कोणता पदार्थ आहे? ही सुंदर बिल्डिंग बांधली ना, शाळेची इमारत बांधली आहे की नाही? काही गावकऱ्यांची मदत, काही शासनाची मदत, काही शिक्षकांचे प्रयत्न आहे की नाही? सुंदर इमारत उभी राहिली. आपोआप राहिली का उभी? माझ्याशी बोलत जा तुम्ही. आपोआप उभी राहिली का? तिला निर्माण करणारा कोणीतरी सांग का? हे पिलर बांधलेले, ज्याने त्या पिलरचा पाया काढला ना त्याला ते पिलर भरता नाही आले. ज्याने पिलर भरले त्याला प्लास्टर नाही करता आलं, भिंती नाही बांधता आल्या, फिटिंग नाही करता आली. बरं, पाण्याची फिटिंग करणारा वेगळा आणि लाईटची फिटिंग करणारा वेगळा. लाईटची फिटिंग करणारा वायरमन आणि पाण्याची फिटिंग करणारा प्लंबर. बरं का? आणखी कलर मारणारा वेगळा. तेव्हाही सुंदर इमारत उभी राहिली. पण मटेरियल कुठून कुठून आणलं? नगरच्या चांगल्या नामवंत दुकानातलं सिमेंट आणलं, वाळू आणली, चोरीनं का असेना वाळू आणली. बांधणारा कारागीर आणला, पाणी लागलं, लोखंड लागलं, आसाऱ्या लागल्या, सळ्या लागल्या, काय लागायचं ते लागलं. तेव्हा एवढी सुंदर इमारत उभी राहिली. पण हा नरदेह निर्माण केला कोण? कारागीर होता. कोण कारागीर होता? बरं, ही पाया खणला तेव्हापासून लोकांनी पाहिला, तर इमारत उभी झाली तोपर्यंत पाहिला. एवढी सुंदर इमारत भगवान परमात्मा उभी करतात. कोणी पाहिली? जिच्या पोटात आपण वाढलो तिचे दिवस वर पडले का ती म्हणते मला दिवस आहे का? जिच्या पोटात वाढतो तिला कळत नाही महाराज, जगाची गोष्ट लांबच. रजस्वला शुद्ध चौथी दिवशी, तो विटाळ राहिला गर्भा
उंची वाढो नवमासी करी गोत्रा राहिला नरदेव मिळाला राहिला उतरा. किती सुंदर. आता ह्या उभा राहिला, त्या उभा राहण्यासाठी हाड कुठून मागवले? हाड कुठून मागवले? 72,000 नाडे आपल्या शरीरात. किती किती? एखादी जरी फिटिंग चुकली तर करोडो रुपये खर्च करावे लागतात. कोणता प्लंबर असेल रक्तवाहिन्या बनवणार, ब्लॉकेज जर झाले ना, विचारा त्यांचे ब्लॉकेज आहे त्यांना किती खर्च लागला काढायला. नुसते एवढ्याच चेहऱ्याचा आपण विचार केला, देवाने असे सेन्सर बसवले जे जिभेला कळतं ते नाकाला उमजत नाही, जे नाकाला समजतं ते डोळ्याला कळत नाही, जे डोळ्याला कळतं ते कानाला ऐकू येत. एवढ्या याच्यामध्ये देवाने इंद्रिय बसवले. प्रत्येकाचं कार्य वेगळं 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 पृथक पृथक केलं. मग असा नरदेव भगवान परमात्मा निर्माण करतात. निर्माण केल्यानंतर 9 महिने तो ज्या ठिकाणी राहिला, विष्टालेप चोहीकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवडा सांगावे न साहे पाषाण फुटते. एखाद्या दगडाजवळ जाऊन जर आपण गर्भवासाचं दुःख सांगितलं ना, दगड फुटून जाईल. मग तो बराय सांगतात. आता मी काही प्रयोग नाही करून पाहिला. विठ्ठल विठ्ठल आमच्याकडे अशी पद्धत आहे, आपल्या घरात जर बाळ जन्माला आलं तर आम्ही 12 दिवस पूजा नाही करत. तुम्ही करतात का? करतात? शेडीकर मंडळी करतात पूजा? नाही करत पूजा. 12 दिवस पूजा करत नाही. आणि आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात. इकडे कसं काय? तसंच आहे ना. माणूस मेला तरी आपण 12 दिवस पूजा करत 13व्या दिवशी गंधमुक्ती करतो. बरोबर आहे? आपण कपाळाला गंध कधी लावतो? देवपूजा कधी करतो? 13व्याच्या दिवशी करतो. येताना 12 दिवस पूजा बंद, जाताना 12 दिवस पूजा बंद. वाढला, मोठा झाला, संसार केला, सगळ्यांनी पाहिलं, पण आला ते समजलं नाही, गेला ते. सगळे घरातले लोक बसलेले असतात. वयस्कर व्यक्ती आपल्या समोर पडलेली असते, आपल्याला कळत नाही. बघाव नाड्या चालू आहे का? कोणी हात पाहतं, कोणी पाय पाहतं. नाही समजलं कापूस नाका समोर असतात. यात्रेला जायचं असेल, वारीला जायचं असेल तर मुलं म्हणतात जाऊ नका, तुम्ही आजारी पडाल, तुमची तब्येत बिघडेल. काय म्हणतात? तब्येत बिघडेल. पण अनंताच्या प्रवासाला ज्या वेळेस आई वडील जातात तेव्हा कोणता मुलगा कोणती मुलगी आडवी होती? कोण आडवं होतं? तेव्हा आपल्या समोर निघून जातो. आपली ताकद तरी का हरवायची? भावाभावाचं भांडण असेल, आई मोठ्याच्या घरी जायचं नाही, इथंच राहायचं. बरं बाबा तू सांगशील तसं. आणि आई जेव्हा देवाच्या घरी जाते तेव्हा का म्हणते जाऊ नको? सत्ताच नाही आपली, सामर्थ्यच नाही आपलं. तो जगदाधीश भगवान परमात्मा समर्थ आहे. मायका नरदेह निर्माण झाला, वाढला, सगळ्यांनी पाहिला. कडेपोट बंद गोष्ट पाहला, आपल्या समोर निघून जातो. येताना कळत नाही, जाताना कळत नाही. पण जे राहून करतो ना त्याला संसार. जिवंत असताना राहून जे करतो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे संसाराला आलेले जीव आहेत त्या जीवांनी काय करावं, त्यांच्या जीवनाची सार्थकता कशात राहील, म्हणून आजच्या अभंगाचं पहिलं चरण.
आलिया संसारा उठावे संसाराला देवांनो घाई करा, वेग करा. कशा करता वेग करा? माणूस जर जन्माला आला तर त्याच्या आयुष्याची गणना सांगितलेली आहे. अल्प आयुष्य मानवे शतगणी देते अर्ध लाख. आता ऐका, माझ्या आवडीचा विषय मी तुम्हाला सांगतो. आपलं आयुष्य किती कमी आहे? 100 वर्ष कमी आहेत का? 100 वर्षाचं आयुष्य कमी आहे का? 100 वर्षाची व्यक्ती जगते ना, त्याला विचारून पहा कमी आहे का? तो म्हणतो कधी मरण येईल. आता 60-65 पण जास्त होतो. देवा तुला का आमची चिठ्ठी सापडत नाही? सगळ्यांची चिठ्ठी आहे ताई, मला बरोबर सापडत. तो कोणालाच विसरत नाही. सगळ्यांचा मेरा नंबर कब आएगा, हे तो प्रत्येकाचा नंबर आहे. ऐका, 100 वर्षाचं आयुष्य माणसाचं आहे, प्रदीर्घ आयुष्य. 100 वर्ष कमी झाले. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणूस काय करू शकत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाचा जर आपण आलेख पाहिला, भगवान श्रीकृष्णांनी अवतार कार्य करण्यासाठी या धराधामावर 125 वर्ष राहिले. किती वर्ष? 125 वर्ष भगवान परमात्मा पृथ्वीवर. किती किती कार्य केलं. आणि गोकुळात काय केलं, वृंदावनात मथुरेत काय केलं, द्वारकेत काय केलं, वरती एकदा सांगता येत नाही. एवढ्या लीला, एवढं कार्य भगवान परमात्मा करतात. 100 वर्षाचं आयुष्य कमी का? फार थोडं आहे मला. किती आहे? कारण या 100 वर्षाच्या आयुष्य जगणाऱ्यापेक्षा या जगात कितीतरी आयुष्य जगलेले लोक आहेत. करोडो लाखो वर्षाचं आयुष्य ज्यांना होतं त्यांची गणती श्री संत नामदेव महाराज एका अभंगात. 1,60,30,30,907 मापा तेराया हिरण्यकश्यपा. हिरण्यकश्यपाचं आयुष्य किती होतं माहिती का? आता हे अर्बुद विर्बुद आपल्याला काही कळत नाही. 1 अर्बुद 7 कोटी एवढे वर्ष हिरण्यकश्यप झाले. 99 सहस्र राया दशरथा. दशरथ महाराज 99,000 वर्ष जगले. किती किती? त्याच्या मनाने आपलं 100 म्हणजे दर्या में खसखस. म्हणून सांगितलं वेग करा. 99 सहस्र राया दशरथ. तेही गेले स्वर्गपंथा, मागे कोणी न राहते. 14 चौकड्या लंकानाथा. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. रावणाने कितीदा पाहिलं? 14 वेळेस. कितीदा पाहिलं मायबाप? 14 वेळेस. जसं मागच्या वर्षी भरपूर पाऊस झाला ना, आपले म्हातारे लोक सांगायचे एवढाच्या एवढा झालं. इतका पाऊस पाहिला, इतका पाऊस पाहिला. जसं सांगायचे ना, तसं रावणाने हे सगळं 14 वेळेस पाहिलं. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. किती वेळेस पाहिलं? 14 वेळेस. एवढा आयुष्य. तेही गेले स्वर्गपंथा, मागे कोणी न राहती. मग आणखी 14 कल्प मार्कंडेया पडे. दैरो मार्षणाचा एक रोम धडे. 14 कल्पाचं आयुष्य मार्कंडेय ऋषींचं. आणि मार्कंडेय ऋषींचे असे 100 वर्ष पूर्ण झाले का रोमहर्षण ऋषींचा एक केस उपटतो. माणसाच्या शरीरावर 3.5 करोड रोम आहेत. सगळं 3.5 करोड रोमाचं आयुष्य संपतं तेव्हा बघा लभ्याचे पुरे निमिष. रोमहर्षण ऋषींचे सर्व केस संपून एवढं आयुष्य होतं त्यावेळेस बघा लभ्य ऋषींचा क्षण होतो. तो एक दिवस, तो एक श्वास काक बसवणे. बगदालभ्य ऋषी एवढं आयुष्य जगतात. वटहंसाचे उपटे पिच्छ, वटहंसाशी होता मृत्यू प्रवेश. तो एक श्वास भुसुंडीचा, काक भुसुंडी त्यावेळेस एक श्वास घेतात. मग आता एवढ्या मोठ्या आयुष्याच्या मानाने आपले 100 वर्ष कुठे लागली?
आणि काकभूषुंडींचे असे 100 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस कूर्म भगवंताचा एक दिवस होतो. म्हणून नामदेव राय सांगतात वेगी विठोबाचा पंथ धरा. म्हणून तुकोबराय सांगतात बाबा आलिया संसारा. मग यांनी काय केलं? त्यांनी संसारच केला. परमार्थ करता करता राहून गेले. विचारच करत राहिले. काय परमार्थ करू आपण करू आपण करू आपण प्रमाण एक शपथ एका काय मला माहित नाही. म्हातारपणी परमार्थ करू काळ काय तुझा आज्ञा धरू. हे काही वाचलं नाही पण मला पटलं म्हणून सांगितलं. असेल संतांचं प्रमाण काही सांगता येत. आपण एक तेच म्हणतो वारी कधी करायची. सगळं झालं हातपाय थकले का मध्ये देते यायचं. मला व्यवस्थित घेऊन चालशील ना तू घरी जाय. सोबत येणाऱ्यावर उपकार. माझ्यासाठी जेवायला थांबले नाही. माझी बाटली भरून आणली नाही. माझी जागा सांभाळली नाही. माझा आचरणच टाकलं नाही. तू शांततेत घरीच राहा. तुझंही पडू नको ना आम्हालाही पडू. विठ्ठल विठ्ठल. एवढ्या सर्वांच्या आयुष्याच्या मानाने माणसाचं आयुष्य फार कमी. म्हणून वेग करा. बरं वेग कशा करता करा. 100 वर्ष आहेत ना. 100 वर्ष दिलेले शतक गणिले मोजायला 100 आहे. शतक गणिले मोजायला 100 आहे. पण मध्येच काय होईल सांगता येत नाही. एक सुफी संत होते कवी मोहम्मद. त्यांची रचना आहे क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं है इसे का. तेच आमचे महाराज सांगतात क्षणभंगूर नाही बर. क्षण तो एक नाही विसावा. हिंडता लक्ष 84 धावा. 84 लाख योनी फिरता 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 या जीवाला विश्रांती नाही. आपण थोडं शेतात काम केलं दुकानात काम केलं संध्याकाळी आल्या आल्या म्हणतो आज फार जीव दमला. आता काय करायचंय. जेवायला नसतं तरी चालेल पण आता काय पाहिजे. आराम पाहिजे. झोप पाहिजे. बघा ना हे डोळ्याला दिसणारं शरीर हे दमतं. पण 84 लाख योनी हिंडता 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 दमलेला जीव त्याला कुठे विसावाय. कुठे विसावाय. एक एक योनी कोटी कोटी ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. हा जीव या देहातून त्या देहात या देहातून त्या देहात याचा प्रवास चालूच आहे. एक शरीर सुटलं का दुसरं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति पराणि. जसं जुनं वस्त्र जुनं धोतर जुनं लुगडं जुने कपडे जुने झाले तर आपण त्यांचा काय करतो त्याग करतो. ते सोडून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करत असतो. तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेढीजे. जुनं टाकायचं आणि नवं धारण करायचं. जुनं टाकायचं नवं धारण करायचं. तसा हा जीव देह बदलत राहतो. याचा प्रवास चालूच राहतो. त्याला विसावाच नाही. त्याला 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 विसावा बिलकुल नाही. आणि विसावा नाही सुटायची तर आशा आहे अपेक्षा आहे पण प्रयत्न करायला तयार नाही. है ना. पास तर व्हायचंय पण अभ्यास नाही करायचा.
होय की नाही? मग करा महादेवाची पूजा. पाच वाल तुम्ही असे कसे पाच वाल? बेरे हरी पलंगावर नाही ना. ज्ञानोबा सांगतात अभ्यासाची सांग असाध्य ते साध्य करिता असाया कारण अभ्यास चुकावणे. असाध्य गोष्ट माणूस साध्य करून दाखवतो अभ्यासाच्या जोरावर. अभ्यासाला पर्यायच नसावा. अभ्यासाचे निवळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे असाध्य ते साध्य करिता असायास कारण अभ्यास चुकावणे. अभ्यासाला पर्याय नसावा. काय सांगत होतो मी? कसं करता सांगत होतो? निघणारा जीव त्याला एकच मार्ग. आता मागुता येईल फेरा. नरदेह आता मिळाला याच्या पुढे मिळणार नाही. जगजोगी जगजोगी जाग जाग बोल हे नाहीतरी संसार जाईल रया. मला असं सांगायचं होतं हिडणारा जीव दुःख पावणारा जीव त्याला एकच दरवाजा आहे. आणि हे ज्ञान नाही नव्यातच कळत. इतर योनीचा काहीतरी उपयोग होतो पण माणसाचा होत नाही. पशु का होत पणाई नरका कछुना. जनावर जर मेलं ना त्याच्या चामड्याची मोठ तरी होईल, जोडा तरी होईल, कमऱ्याचा पट्टा तरी होईल. माणसाचं काय होतं? ठेवायच्याच कामात राहत नाही. म्हणून गेल्या गेल्या आपण फोन लावतो 11चा टाइम आहे लवकर या. त्याच्या पुढे ठेवलं तर वास येईल, दुर्गंधी पसरेल, सडायला विघटन व्हायला सुरुवात होईल. पशु का होत पणाई नरका कछुना होय. नराचं काहीच नाही पण ऐका ना. नरकरणी करे सो नरका नारायण होय. देव हो म्हणती ते होती या नरदेहामध्ये भगवान परमात्मा कळतो. तो का म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखरिया. आपण जगजोगी म्हणतो ना. आता मागवता येईल फेरा. आता मागवता येईल फेरा. हे तो नगडे या म्हणे तुकया बंधू राम धरा. ओळखी नाही तरी झाला घोडा. बहुता दिसा फेरा कधीतरी मिळतो. पावला देह न घडो उपाय घडो आले. मिळू नये तो मिळाला म्हणून घाई करा. मिळाला महाराज
100 वर्ष आहे का मला नाही ना बाबा. जळी बुड बुडे देखता देखता महाराजांचा अभंग आहे. जळी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसेना रे तैसा संसार पाहता पाहता. ऐका, आपल्या प्रत्येकाच्या घरात नळ आहे. आपण नळाखाली बादली लावायची आणि बादली लावली का ते नळ सुरू केला, नळाच्या जसं त्या बादलीत पाणी जमा व्हायला लागतं तसं त्या पाण्याच्या पृष्ठभागावर बुडबुडी निर्माण होतात. काय निर्माण होतात? मग ते बुडबुडे दिंडीची पंगत घातल्याशिवाय जात नाही. नाही, आपल्या डोळ्या देखत तो बुडबुडा निर्माण होतो आणि आपल्या डोळ्या देखत फुटतो. मला एक सांगा, त्या बुडबुड्याच्या जाण्याने फुटण्याने बादलीचं पाणी कमी झालं का? आणि निर्माण झालं तर बादलीतलं पाणी वाढलं का? असे अनेक बुडबुडे असतात. मी आहे ना म्हणून तुमचं खरं आहे, मी आहे ना म्हणून तुमचं चाललंय, मी जर गेलो ना मी त्याला सांगतो तू जा. बरीच म्हातारी माणसं घरातले म्हणतात, अरे मी म्हणून खरंय, मी जर गेलो ना तुमचे कुत्रे हाल खाणार नाही, बाबा तुम्ही जा, आम्ही सुखात राहू. कोणाच्या वाचून कोणाचंच राहत नाही. कोण कोण गेलं? 9 मर गए 10 मर गए 33 कोटी देवता मर गए पडे कान के पासे. कोणा वाचून कोणाचं राहत नाही. एक दिवसाचं लेकरू आईच्या पोटातून बाहेर पडावं, आईच्या दुधाशिवाय त्याला पर्याय नाही, आणि दैववशात त्याची आई निघून जावी, ते पोर वाचत नाही का? वाचतात. कोणाच्या वाचून कोणाचं राहत नाही महाराज. देवाने निमित्त केलंय, आपल्याला निमित्त केलंय, त्या निमित्ताला आपण जागलं पाहिजे. नाही जागलो का आपल्यासारखे हालात पोर आपणच. फक्त मी करू नये. नवला अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे आचरणी. अज्ञानी माणसाला, सामान्य माणसाला अहंकार झाला ना माणूस समजू शकतो, पण रात्रंदिवस परमार्थाने परमार्थात असणारी व्यक्ती ज्यावेळेस अहंकार करते त्यावेळेस समजावं त्याच्या अधपतनाला सुरुवात झाली. समजावं, अरे देवाला त्याच्या बायकोचा अहंकार सहन झाला नाही, आपण कुठे लागलो? सत्यभामेचा अहंकार सहन झाला का? नाही झाला महाराज. म्हणून त्या भगवान परमात्म्याची लीला मोठी आकार आहे. मी करूच नाही. बाजारात 2 पक्षी होते. 2 जीव विकायला आणले होते. एक होता बोकड आणि दुसरी होती मैना. काय होती? कबीर महाराज म्हणतात, बकरे ने मैं कहा, अरे मैना ने मैना कहा. मैना काय म्हणते? मैं ना मी नाही, मैं ना मी नाही. मैना ने मैना कहा, मोल भयो 10-20. 10 रुपये काहीतरी मोल झालं आणि कोणीतरी तिला लाडाने घरी घेऊन गेलं, कारण तिने अहंकार नाही केला. ती काय म्हणते? मैं ना मी नाही असं म्हटल्यावर तिचा गोड आवाज ऐकला आणि तिचं मोल झालं. पण पुढे ऐका ना, बकरे ने मैं कहा, कबीर कटायोशी. बोकडा मैं नेलान कापलं त्या. असं परमार्थात जो मी करतो ना, त्या मी करणाऱ्याला भगवान परमात्मा बाजूलाच बसवतो. दिव्य भरधर होय अभिमान, मी सांगतो कीर्तनातून रोजच सांगतोय. वारीतलं कीर्तन म्हणजे 20-20 मॅच. बॉल कमी, रन जास्त काढायचे, कमी वेळात सगळं सांगायचं. म्हणून बघा, मी माणसाने करू नये महाराज.
थोडं आयुष्य भगवान परमात्म्याने दिलंय, आपण ते भांडणं करणं घालवलं तर परमात्मा कधी होणार? म्हणून तुकोबाराय सांगतात, उठा वेग करा, उठो निवेगेशी चला काकड्याचं दर्शन मोठं दुर्लभ आहे महाराज. जळतील पातकाच्या राशी काकड आरती रे कलिया, उठो निवेगेशी चला वेग करा पटकन जा, कारण काळ आपल्या हातात नाही. जळी पुढे पुढे एकता शरीर केव्हा संपेल सांगता येत नाही. म्हणून तुम्ही उदार असणाऱ्या पंढरीरायाला शरण जा, असं पहिल्या चरणावर थोडा भावार्थ सांगितला. बाकीचे कीर्तन ऐकायचं असेल आमच्या सोबत दिल्लीत चला, जिथे कुठे कीर्तन होईल तिथे आपण संपूर्ण अभंग ऐकू. एक एक चरण पंढरपूर पर्यंत पूर्णच करून देऊ. आणि नाही झालं पूर्ण तर पंढरपुरात कीर्तन करू. तुम्ही थांबाल का? बापरे अण्णा आते बाई फोन आहे रे, आज कटलो करी तुम्हाला पिढ्यात तरी तुम्ही आणू काय नाही दिदी येडच आयो. आता हे आमची इंग्रजी बर का. विठ्ठल विठ्ठल सांगतात वेद करा, काळ आपल्या हातात नाही, शरीरावर आपली सत्ता नाही. म्हणून सांगतात शरण जा उदारा पांडुरंगा विठोबा वेग करायची आणखी काही कारण आहेत, पुढे चिंतनात ते आपण बघू. आता स्वयंपाक तयार आहे, जेवणारे तयार आहे.